संध्याकाळपासून बोर्ड लावा नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र पिकवेल. लक्षात ठेवा, बोर्ड लावा संध्याकाळपासून, नाहीतर संध्याकाळपासून महाराष्ट्र पेटेल. हे भीम सैनिकांचे आत्मा आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र. मिरज पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीवरील लावलेले नाव रातोरात हटवल्याच्या घटनेनंतर शहरात गेल्या 4 दिवसांपासून तणावपूर्ण वातावरण कायम आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी आंबेडकरी समाजाच्या वतीनं पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलन सुरू असताना पंचायत समितीतील एकही वरिष्ठ अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आंदोलकांचे म्हणणे होते की गटविकास अधिकारी यांनी निवेदन स्वीकारण्याऐवजी कार्यालयाबाहेर जाणे पसंत केले. त्यामुळे आंदोलक तब्बल 4 तास अधिकारी येण्याची वाट पाहत पंचायत समिती परिसरात ठिय्या देऊन बसले होते. दरम्यान काही वेळानं अधिकारी कार्यालयात आल्यानंतर आंदोलकांनी त्यांच्याशी चर्चा सुरू केली. यावेळी आंदोलक बोलत असताना काही अधिकारी हसल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे संतप्त झालेल्या काही आंदोलकांनी चप्पल भिरकावली. त्यानंतर काही आंदोलकांनी पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावरून उड्या मारत कार्यालय परिसरात प्रवेश केला. परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली. मात्र घटनास्थळी तैनात पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून आंदोलकांना शांत केले. त्यामुळे पुढील अनुचित प्रकार टळला आणि परिस्थिती नियंत्रणात आली. आंदोलकांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आणि सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव अधिकृतपणे दिले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी आज जिल्हा परिषद कार्यालयात आंदोलकांच्या शिष्टमंडळाची आणि मुख्य कार्यकारी अधिकारी CEO यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत नेमका काय निर्णय होणार याकडे मिरजसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. संध्याकाळपासून बोर्ड लावा नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र पिकवेल. लक्षात ठेवा, बोर्ड लावा संध्याकाळपासून, नाहीतर संध्याकाळपासून महाराष्ट्र पेटेल. हे भीम सैनिकांचे आत्मा गेल्या अनेक दिवसापासून मिरज पंचायत समितीचा जो विषय आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतोय, अत्यंत सत्य घटनेवर या सगळ्या गोष्टी आधारित आहेत. पूर्वी सभागृहाला छत्रपती संभाजीराजांचं नाव दिलं, संभाजीराजांचं नाव दिलं, याला कुणीही विरोध केला नाही. बाबासाहेबांचं नाव दिल्यानंतर प्रशासनानं स्वतःच्या मनमानी कारभार करून रात्री 12 वाजता बाबासाहेब आंबेडकरांचं नाव काढून टाकलं. दुसरं, परत त्याच प्रशासनानं त्याच वेळेला छत्रपती संभाजीराजांचं सुद्धा नाव काढून टाकलं. आंबेडकरी चळवळीतले आम्ही सर्व फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे विचाराची लोक ज्यावेळी त्यांना विचारपूस करण्यात गेली त्यावेळेला आमच्या सहकाऱ्यांना पोलिसांकडून दबाव टाकण्यात आला, गुन्हे दाखल करण्यात आले. सर्वप्रथम आमच्या या चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्यावर ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले त्याचा आम्ही पोलीस प्रशासनाचाही धिक्कार करतो. पोलीस प्रशासनाचं काम काय होतं? तुम्ही पंचायत समितीचं प्रशासन व आंदोलक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणा, पण तुम्ही करताय काय? आंदोलकांना दाबण्याचा प्रयत्न करताय. ही दडपशाही मिरज मधल्या पंचायत समितीच्या लोकांनी आणि प्रशासनाने आम्ही सहन करणार नाही. आम्ही भारतीय संविधानाला मानणारी लोक आहोत, भारतीय संविधानाचा आदर करणारे लोक आहोत. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याची अत्यंत गंभीरपणे जबाबदारी घेणारी लोक आहोत. सर्वप्रथम या गोष्टीचा सर्व लोकांनी निषेध केला होता. समाजाची बैठक झाली, लोकांनी आपले मुद्दे मांडले, म्हणणं मांडलं. आज या ठिकाणी आम्ही आंदोलनाला बसलोय. येणाऱ्या काळामध्ये गोष्टी हाताबाहेर जाऊ नयेत याची खबरदारी घेऊन पटकन लवकरात लवकर जबाबदार व्यक्ती, जबाबदार अधिकारी या ठिकाणी आपण पाठवावा आणि आमचं म्हणणं ऐकून घ्यावं. आम्ही या देशाचे नागरिक आहोत, प्रत्येकाचा आधार कार्ड आहे, प्रत्येक जण भारतीय नागरिक आहे. मग तुम्ही आम्ही या देशाचे नागरिक नसल्यासारखं वागवू नका. आमचं म्हणणं ऐकून घ्या. संविधानिक अधिकार आहे आमचा. आम्ही या ठिकाणी आज जे बसलोय भारतीय संविधानाच्या अधिकारात, त्या भारतीय संविधानाच्या परवानगीनुसार बसलोय. या गोष्टी सर्वजण आपण लक्षात घ्या आणि लवकरात लवकर आमचं म्हणणं मांडण्यासाठी या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आलं पाहिजे. प्रामाणिकपणा सांगतो, सकारात्मक चर्चा करणार आम्ही. कुठल्याही पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी आमची भाषा नाही. पण जर तुम्ही वेळ केला आणि आमचा पारा सुटला, याला
पूर्णपणे जबाबदार हे पंचायत समितीचं प्रशासन, जिल्हा परिषदेचं प्रशासन राहील एवढं या ठिकाणी मी सांगतो. मिरज पंचायत समितीच्या जातीवादी प्रशासनानं आणि सांगली जिल्ह्याचा जातीवादी सीओ विशाल नरवाडे यांनी संगनमताने 31 तारखेला रात्री प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी नाव दिलेलं होतं आणि सभागृहाला राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे, विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत, स्वतः जिल्हा परिषदेचा सीओ विशाल नरवाडे, तसेच जिल्हा परिषदेचे सर्व प्रमुख अधिकारी कर्मचारी, मिरज पंचायत समितीचा जातीवादी बीडीओ सायमोटे, पंचायत समितीचे सर्व प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये 11/7/2026 रोजी सभागृहाचं नामकरण करण्यात आलं आणि 27 तारखेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं 29 तारखेला आणि दुसऱ्या दिवशी रात्री घाई गडबडीमध्ये प्रशासनानं ही नावं हटवली. आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांची भावना अशी आहे, नावं हटवण्याच्या पाठिंबाचा उद्देश प्रशासनाचा नेमका काय होता? नावं हटवताना आपण कोणाची परवानगी घेतला? आपल्याला कुणी आदेश दिला की ही नावं हटवायला पाहिजेत? का मिरज तालुक्यामध्ये या नावांच्या मुळे जाती ते निर्माण झाली होती का संघर्ष निर्माण झाला होता? हा प्रशासनानं खुलासा केला पाहिजे. आज प्रशासक राज संपलेला आहे आणि इथं लोकप्रतिनिधी निवडून येऊन लोकप्रतिनिधी काम करत आहेत. त्यासाठी इथं सभागृह आहे, त्या सभागृहामध्ये ठराव झाला पाहिजे. मग इथं सभापती असताना, सदस्य असताना प्रशासनानं मनमानी पद्धतीनं हा कारभार कशासाठी केलाय याचा सुद्धा खुलासा होणं गरजेचं आहे. त्यामुळं आज आम्ही प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आणि पुन्हा सभागृहाला छत्रपती संभाजीराजांचं नाव देण्यासाठी आणि प्रशासकीय इमारतीला बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी या मागणीकरिता आज सर्व आंबेडकरवादी कार्यकर्ते या ठिकाणी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आलेलो आहोत.